पुढची बातमी। येत्या 3 दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे नियोजित आहेत। मात्र अशामध्येच दोन्ही मेळाव्यांवरती मुसळधार अशा पावसाचंही सावट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवरती होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानाच्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेण्याची चाचपणी करत असल्याची जोरदार चर्चा आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे। पुढे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस हा या ठिकाणी पडण्याचा अंदाजही आहे। पाऊस असो किंवा मग चिखलाचं साम्राज्य, ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कामध्येच होणार असल्याची तयारी सुरू आहे। या संदर्भात काल शिवसेना भवनामध्ये बैठक सुद्धा झाली। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आलेला आहे। असं असलं तरी या शिवाजी पार्कामध्ये मात्र सगळीकडे चिखल आणि पाणीच पाणी बघायला मिळत आहे। दरम्यान ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। याला उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पलटवार केला। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून, तर आमची पार्टी लोकशाही पद्धत झाली, पण मी सुतोवाच केलाय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा